खुसखुशीत बिना भाजणीचे एकदम खुसखुशीत होणारे थालीपीठ आपण बघूया कशा पद्धतीने बनत आहेत. घरगुती सामानात बनणारे हे सर्वात उत्तम आणि पौष्टिक थालीपीठ चला तर आपण बघूया. इथे मी 4 वाट्या ज्वारीचे पीठ, पाऊण वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊण वाटी बेसन पीठ म्हणजे चण्या डाळीचं पीठ आपण घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पीठं घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्याला इथे लागणार आहे कांदा, कोबी. इथे आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर, जिरं याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. ते वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर आपण हळद, लाल तिखट, मीठ हे सगळे जिन्नस टाकून आपण पूर्णपणे एकत्र मिक्स करून थोडं थोडं पाणी घेऊन आपण आधी त्याचा गोळा बनवून घेणार आहोत. आणि लक्षात घ्या, हे पीठ आपल्याला भाकरीच्या पिठासारखं मळायचं आहे. जास्त पण पातळ मळायचं नाही आहे किंवा जास्तही कठीण ठेवायचं नाही आहे. जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपण इथे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे एक मी सुती रुमाल घेतलेला आहे, पाण्यात भिजवून घेतलेला आहे. आपल्याला किती मोठ्या आकाराचे थालीपीठ बनवायचे तेवढा गोळा घेऊन त्या रुमालावरती आपल्याला तो गोळा पाण्याचा हात घेऊन पूर्णपणे एकसारखा सगळ्या चारी बाजूनी आपल्याला तो थापून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकसारखे हलक्या हाताने चारी बाजूनी थालीपीठ व्यवस्थित एकसारखी थापून घ्यावीत. लक्षात घ्या, थालीपीठ जास्त जाडही नको. जेवढी थालीपीठं पातळ होतील तेवढी खुसखुशीत आणि खमंग लागतील. इथे तवा तापलेला आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकून पूर्ण तवा ग्रीस करून घेणार आहोत. आणि त्याच्यावरती आपण जो थालीपीठाचा रुमाल आहे तो पालथा टाकून थोडंसं पाणी टाकून होल पाडून घेऊया आपण थालीपीठाला. हलक्या हाताने आता अलगद आपल्याला तो रुमाल काढून घ्यायचा आहे. थालीपीठाच्या भोवती आता तेल सोडून घेऊयात. तेल सोडून झालं की एक अर्धा मिनटं आपण झाकण ठेवूयात आणि थालीपीठ वाफलून घेऊयात. अर्ध्या मिनटानंतर झाकण काढूयात आणि थालीपीठ उलटून घेऊयात. तुम्ही बघू शकताय किती सुरेख आणि सुंदर रंग आलेला आहे थालीपीठाला आपल्या. आता दोन्ही साईडने आपण थालीपीठ शेकून घेऊयात. पहिले थालीपीठ भाजेपर्यंत आपण दुसरेही थालीपीठ थापून घेऊया. थालीपीठामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची पीठही टाकू शकता, जसं की तांदूळाचं पीठ, नाचणीचं पीठ. तुम्हाला हवे तसं प्रमाण तुम्ही घेऊ शकता थालीपीठाचं. सगळ्या बाजूनी एकसारखं थालीपीठ थापून झाल्यानंतर आपण हेही थालीपीठ पहिल्या थालीपीठासारखं भाजून घेऊया. आता पहिल्या थालीपीठात तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरेख रंग आलेला आहे आपल्या थालीपीठाला. आता ते थालीपीठ दोन्ही बाजूनी भाजलं गेलेलं आहे. रंग किती सुरेख आलाय बघा तुम्ही. खुसखुशीत आणि खमंग थालीपीठ झालेलं आहे आपल्याला दिसत आहे. तुम्ही कोबीचे थालीपीठ एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तयार आहे आपले कोबीचे थालीपीठ. खमंग, खुसखुशीत असे होणारे, सोपे आणि 10 मिनिटात होणारे कोबीचे थालीपीठ. आता आपण दुसरंही थालीपीठ शेकून घेऊयात. पहिल्या थालीपीठासारखे आपण दुसरंही थालीपीठ त्याच पद्धतीने आपण भाजून घेऊयात. रुमालावर थोडंसं अलगद पाणी टाकलं की थालीपीठ निघायला मदत होते. थोडं तेल सोडून घेऊयात थालीपीठाच्या भोवती आपण. दोन्ही बाजूनी थालीपीठ एकदम सुरेख आणि सुंदर भाजली की तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि खुसखुशीत दिसत आहेत थालीपीठं. ह्याच पद्धतीने जर तुम्ही थालीपीठं केली तर तुमचे थालीपीठं बिघडणार सुद्धा नाहीत आणि थोड्या वेळानंतर वातडसुद्धा लागणार नाहीत, याची गॅरंटी आहे. कोबीचे थालीपीठं तुम्ही जर कधी केली नसतील तर तुम्ही एकदा करून पहा. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे थालीपीठं करू शकता. कांदा टाकून थालीपीठं करू शकता, पालक टाकून करू शकता, मेथी टाकून करू शकता. बघा किती सुंदर आणि सुरेख रंग आलेला आहे आपल्या थालीपीठाला.
आहा हा हा, खूपच सुंदर दिसतंय थालीपीठ आपलं, तुम्ही बघू शकता. ही थालीपीठं चवळीची उसळ, दही किंवा केचप, टोमॅटो केचप यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तुम्ही कशासोबत थालीपीठं खाता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. आवडले असेल थालीपीठं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.